आणि दोन्ही संघाच्या टीमला विनंती असेल आपला 12th मॅन आपण पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन पाठवा प्लीज. कृपया आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण स्कोर बोर्ड कक्षामध्ये पाठवायचा आहे. तर नयन कोळी सिनियर आपल्याला विनंती असेल आपण यायचं नक्कीच. मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगली बॅटिंग देखील केली होती आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील 28 धावा नक्की डिपेंड केलं. नयन आपल्याला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. नयन कोळी सिनियर. चला निरू संघ आणि शिरोळ संघ आपल्याला विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा जो आपले दोन्ही संघाचं तर गोलंदाजीसाठी नक्कीच रोहित पाटील बॅटिंगला आपण बघू शकतो. सिद्धेश कडू त्याचबरोबर फलंदाज अर्पित मात्र ही जोडी आपल्याला बॅटिंगसाठी बघायला मिळेल. तर पंकज गोंपाटील यांच्या हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅच हे टी शर्ट नयन कोळीला प्रस्तुत केलं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्या सिद्धेश कडूने प्रहार केला. पंच अमन सिंगचा इशारा येतोय. 6 धावा रोहित वरती चढवलेला हल्ला पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश देखील आपल्याला बघायला मिळाला. तर विनंती असेल इथे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नयन कोळी नक्कीच त्याने चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी देखील केली. तो नयन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतला इथे रोहितचा. 6 धावा नक्कीच आपल्याला बघायला मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. हा दुसरा चेंडू काट केला चेंडूला मिसफिल्ड देखील आपल्याला बघायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण आणि चांगलं फील्डिंग देखील एंडच्या नंतर बघितले आपण आणि तोपर्यंत 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा नक्कीच रोखल्या गेल्या आणि आपल्या संघासाठी 8 धावा आतापर्यंत धाफलकर आपल्याला बघायला मिळतात. तर 2 धावा असतील. आणि या सरीने पुन्हा एकदा सिद्धेश कडूच्या बॅटमधनं खेचून मारलेला हा फटका. ऑफसाईडचा चेंडू खेचून मिड विकेटला देखील हा फटका सजवला आणि 6 धावा नक्कीच इथे मिळतील. 6 धावाने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती.
चला शिरोळे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दसडम घेऊ नका. आणि आपल्याला जर बघितलं सिद्धेश कडूची चांगलं बॅटिंग इथे आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत सिद्धेशच्या बॅटमध्ये 2 षटकार देखील बघितलेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक 14 आकड्यावरती. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न झाला देखील पुन्हा एकदा मिसफिल्ड इथे आपल्याला बघायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा इथे नक्की सिद्धेश कडूचा हा तिसरा षटकार नक्कीच या ओव्हर मधला आपल्याला बघायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने कॉर्नर वरती मारलेला हा फटका. साधा मिनिट धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकार धावा लागल्यात 22 धावा. चला प्लीज शिरोळे संघ आपण टीम मीटिंग करू नका. लगेच आपला दुसरा गोलंदाज आपण काढायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच आपल्याला विनंती असेल जास्त टाइम मीटिंग करून देऊ नका. मीटिंग घेऊ नका. आपल्याला अजून मॅचेस खेळवायचे तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सगळ्यांनी एकत्र येऊ नका. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये प्रणित जोशी. चला शिरोळे संघ प्लीज स्पीडअप करा. जास्त टाइम घेऊ नका. आपल्याला विनंती असेल. प्रणित जोशी. पहिला चेंडू खूप लाखोल चेंडू होता. कॅचची सुवर्ण संधी आणि झेल इथे टिपला जातोय. अर्पित मात्र इथे ठरला गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज अर्पित मात्र इथे बाद झालाय. एक मोठी विकेट आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल म्हात्रे.
राहुल मात्रे नक्कीच आला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण बघू शकता. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिलाय सीमा बाळ 6 धावांसाठी. प्रणित जोशी वरती इथे हल्ला चढवला जातोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 28 धावा. झेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न झाला पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा, नो प्लस 6 अशा 7 धावा नक्कीच इथे मिळतील आणि धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. सदतीस धावा नक्कीच आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच आम्हाला सकाळच्या सत्रापासून मंथन चंदानी यांचा चांगली साथ देखील चांगली स्कोरिंग आपल्याला बघायला मिळेल. मंथन कालच्या दिवसापासून फ्रीडची संधी असेल. पुन्हा एकदा खेचला चेंडू जातोय सीमा पार लॉंग ऑनच्या दिशेने. पंच अमन सिंग यांचा इशारा आला. 6 धावा प्रणित वरती चढवलेला हल्ला महागड षटक आपल्याला बघायला मिळेल. धावफलकर धावा लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 43 रन्स. तर प्लीज आपल्याला विनंती आहे शिरोळ संघ आपण प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग करू नका. जो गोलंदाज असेल त्याला आमंत्रित करा आणि लवकर आपलं षटक चालू करा. जास्त टाइम घेऊ नका तुम्ही. नवीन गोलंदाज मंदार आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजी मार्कवाड.
तर चौका नक्कीच 22चा चौकार इथे मिळतो. लेग बाईस 49 धावा. 50 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जात आहेत नेहरू संघाच्या. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते राहुल म्हात्रे आणि सिद्धेश कडूच्या माध्यमातून. डावखुरी हाताचा हा गोलंदाज मंदार पायांवरती चेंडू टाकला होता, फ्लिक केला. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धावणे धावफलक पुढे सरसावला. धावफलक जाऊन पोहोचता 51 आकड्यावरती. तिसरं षटक नक्कीच प्रगतीपथावर असताना 3 षटकं नक्कीच इथे संपुष्टात आली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळाल्या. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. 51. नो बॉलचा इशारा येतोय. पंचांनी दंडित केले. नो बॉल इथे नक्कीच टाकला गेलाय. एक धाव ऍड केली. पंच फ्रीड असेल, आपण निर्णय काढवायचा आहे. फ्रीड असेल. नो बॉलचा इशारा येतोय. वारंवार बॅक टू बॅक दुसरा नो बॉल टाकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय आणि फ्री हिट कंटिन्यू राहील.
ह्यावेळेस सिद्धेश खेळाडूच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग इथे सिद्धेश खेळाडूची आणि चेंडू सीमापार 7 धाव्यांसाठी तर 7 धाव फलक जाऊन पोहोचलं 62 आकड्यावरती. अजून देखील ह्या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील एक आणि धावफलक 62 आकड्यावरती. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्यात 63. 63 धावा. 63 धावा. तर 31 रन्स वरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय. 15 बॉल 33 धावांवरती खेळताना बघायला मिळतोय आपला सिद्धेश खेळाडू. आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न चांगला झेल देखील इथं टिपला गेलाय आणि 33 धावांवरती बाद झालाय सिद्धेश खेळाडू. राहुल मात्रेचा विचार केला तर राहुल मात्रे 11 चेंडू फेस करत असताना 23 धावांवरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये नक्कीच बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. रोहन मापणकर आपल्याला बघायला मिळेल.
चौका नक्कीच इथे मिळतोय आणि मंदारवरती नक्कीच शेवटच्या षटकामध्ये हल्ला चढवला जातोय. 2 विकेट्स नक्कीच मिळाल्या पण एक चौकार देखील लागला आणि धावफलक धावा लागल्यात 68 धावा. 68 रन्स नक्कीच आपल्याला बघायला मिळतील धावफलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला इथे विश्वास घरतची देखील बघायला मिळेल. पहिलाच बॉल फेस करत असेल स्विचिटचा इथे प्रयत्न केला. आणि मंदारचा हा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि झेल नक्कीच इथे ड्रॉप केला गेला विश्वासचा आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचतो 70 आकड्यावरती. 70 रन्स नक्कीच आपल्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. आणि या षटकामधील विचार केला ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू नक्कीच इथे असेल तर मंदार नक्कीच गोलंदाजी मार्कवर आणि हा शेवटचा चेंडू त्यानंतर टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. आणि ह्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती मोठा फटका टार्गेट सेट करणारा फटका. चेंडू जातो सीमापार 6 धावांसाठी. विश्वास घराच्या बॅटमधून आलेला 6 आणि 76 धावा 76 नक्कीच स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात आणि 77 रनांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे ते शिरोडे संघासमोर. तर चला मंथन चंदानी आपलं काम करण्यासाठी आपण बॅक परत या. चला शिरोडे संघ आपले ओपनिंगचे प्लेयर आपण मैदानामध्ये पाठवायचे आणि पंच आपल्याला देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
चला आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. तर बॅटिंगसाठी नक्कीच शिरोने संघाकडनं ओपनिंगची पेअर आपल्याला बघायला मिळते. मेहबूब आणि विराज ही जोडी आपल्याला मैदानामध्ये देखील बघायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये अमन आणि विष्णू ही जोडी देखील बघायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी एकच भाऊ एकच भाई आमचा भाऊ भाई बटना उघडी छातीवरी गल्ल्यामध्ये आणि गोलंदाजीसाठी नक्कीच गोलंदाज अर्पित मात्रेला पहिलं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच अमन आणि विष्णू ही जोडी देखील आपल्याला या इनिंगसाठी बघायला मिळेल. मेहबूब आणि विराज ही जोडी ओपनिंगची साजेदारी. चला पंच सामन्याला सुरुवात करा. ग्रीन सिग्नल द्यायचं आहे. त्याचबरोबर आमचे सीपीडीचे एक लेदर बॉल क्रिकेटचे बेताब बादशाह रमनप्रीत सिंग गोमन उर्फ बाऊ ह्या नावाने ओळखले जाणार ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना देखील विनंती असेल आपण स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि थँक्यू फॉर सनग्लासेस. आता पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल नक्कीच मिळते. सिंगलने धावफलकावरती धावांचा श्री गणेश देखील आपल्याला बघायला मिळेल. एक धाव आणि आता फलंदाजीसाठी विराज आलाय. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना विराजच्या बॅटमधनं आला मोठा फटका. अर्पित मात्रेवरती इथे हल्ला चढवला जातोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. काय फलंदाजी केले तर विराजचा विचार केला यंदाच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या मॅच मध्ये देखील बघायला मिळेल. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने पॉइंटच्या वरनं खेळलेला हा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पर 4 धावेंसाठी. 4 धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. अर्पित मात्रेला थोडस आता दडपण इथे आपल्याला बघायला मिळतं. बॅक टू बॅक एक चेंडू षटकार आणि त्यानंतर एक चौकार देखील आपण बघितला. तर चौकाराचं साई आणि धाव फलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. फुटबॉलचा इशारा आलाय. दिशाहीन गोलंदाजी. तर रिव्ह्यू अवेलेबल नाहीये तर प्लीज रिव्ह्यू साठी कोणी पंचांकडे अपील करू नका. पंचांचा इशारा अंतिम इशारा राहील. व्हाईट बॉल नक्कीच दिला गेला. धाव फलक पुढे सरसावला. धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 आकड्यावरती.
डॉट बॉल येतोय. किती 5 चेंडूंची समोर 13 धावा आतापर्यंत आपल्याला धफलकावरती नक्कीच बघायला मिळाल्यात. रनआउटची संधी देखील इथे होती, संधी मिस केली गेली आहे. डॉट बॉल येतोय. तर चला पंच स्पीडअप करा, जास्त डम घेऊ नका. राहुल मात्र नक्कीच गोलंदाजी मार्गावर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस बॅटची एज आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. तर विकेट नक्कीच इथं मेहबूब आउट झालाय. मेहबूब आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अनिकेत तांडेल नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन. आजच्या दिवसातनं देखील दुसरा दिवस, शेवटचा दिवस आले आणि शेवटच्या दिवसामध्ये देखील एक संघ आज आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करताना बघायला मिळेल. कालचा दिवस झाला तर कालच्या दिवसामध्ये एक टीम फायनलमध्ये गेली. कुमार 11 तुर्बे या संघाने कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवला आणि आज देखील एक संघ फायनलमध्ये. चला नेहरू संघ जास्त टाइम घेऊ नका, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि नवीन फलंदाज अनिकेत तांडेल
यावेळेस आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल येते, चांगली गोलंदाजी आपल्याला राहुल मात्रेची बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी. तर एक सिंगल नक्कीच मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि माफ करा, डॉट बॉल आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 18 आकड्यावरती. चला नेहरू संघ जास्त टाइम घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि पुढच्या गोलंदाजाला आपण आमंत्रित करायचंय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. रोहन नक्की चाललाय गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. तीन धावा नक्कीच इथे मिळाल्यात आणि 3 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावलाय 21 आकड्यावरती. हॅलो, सिंगल नक्कीच इथे बघायला मिळते आपल्याला. डॉट बॉल आलाय, माफ करा. आणि ह्या वेळेस विराजच्या बॅटमधनं लॉंग ऑफच्या दिशेला आलेला हा मोठा फटका 6 धावांसाठी. तर 6 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पुसलाय 27 आकड्यावर 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा विराजच्या बॅटमधनं तसाच फटका लॉंग ऑफच्या दिशेला बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि रोहन वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय.
काय बॅटिंग करतोय विराज. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल. बॅक टू बॅक 2 षटकार. ह्या वेळेस पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल देखील इथे सोडला गेलाय. एक धाव देखील त्यामुळे कंप्लीट केली गेली आणि त्या एके धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 35 आकड्यावरती. 77 धावांचं आव्हान चेस करत असताना आता समीकरण थोडंसं बदललंय. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. तर चला पंच जास्त टाइम खर्च करायला सांगू नका. गोलंदाजीसाठी गोलंदाजाला आमंत्रित करा आणि टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर चौथं षटक घेऊन नक्कीच राहुल मात्रे देखील आपल्याला बघायला मिळेल. व्हाईट बॉल पहिला चेंडू फेकत असताना व्हाईट बॉल नक्कीच पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉल साठी व्हाईटच्या साने धाव फलक पुढे सरसावलं. धाव फलक जाऊन पोहोचतो 36 आकड्यावरती. ह्या वेळेस पॉइंटच्या दिशेला कट केले पण चेंडू खाली अर्पित मात्रे आणि फलंदाज विराज देखील बाद होते. आणि प्रथमच्या बॅटमधून नक्कीच देतो हा मोठा फटका 6 धावांसाठी. राहुल मात्रेवरती इथे हल्ला चढवला जातोय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावरती. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला खेळलेला हा फटका मिसफिल्ड इथे केली जाते आणि मिसफिल्डच्या साह्याने चौकार देखील आपल्याला मिळेल. चौकाराच्या साह्याने दा फलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. दा फलक जाऊन पोहोचतोय 46 आकड्यावरती.
डॉट बॉल नक्कीच येतोय. यावेळेस नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा. आठ चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका कवचच्या दिशेने. चेंडू जातो वन बाउन्स सीमा पर 4 धावांसाठी. 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 51 आकड्यावरती. आणि समीकरण थोडं बदललंय. समीकरण पोचलंय 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. नवीन गोलंदाज झालाय शेवटचा षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असतं आणि डिपेंड करण्यासाठी मिहीर पाटील नक्कीच आपल्याला इन ऍक्शन 5वं षटक टाकण्यासाठी बघायला मिळेल. सर चला दिवाळी संघ आपला करंदार आपण रेडी राहायचंय. यानंतर टॉस केला जाईल. जशी ही मॅच होईल तर टॉस केला जाईल. चांगली गोलंदाजी. फलंदाज बीट होतोय. तर ह्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक नक्कीच वाढलं गेलाय. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. आता गरज असेल 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडूंवरती 4 षटकार लगवावे लागतील. आता स्ट्रायकिंग फलंदाज प्रथम सुतार आपल्याला बघायला मिळेल.
यावेळेस प्रथमने हल्ला चढवला मिहीरवरती. गरज होती 4 चेंडू आणि 24 धावांची आणि पहिला चेंडू फेकून दिलाय. समीकरण बदललंय, आता समीकरण पोचलंय 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रथमच्या बॅटमधनं अजून 3 षटकार येतील का की डिपेंड केले जाईल. 3 चेंडू आणि 18 धावा. आणि नक्कीच इथे सामना जिंकला गेला नेहरू संघाने. तर विनंती असेल नेहरू संघाचा कर्णधार आणि माफ करा 1 चेंडू राहिलाय. तर दिवाळी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. आणि सामना इथे फिनिश केलाय आणि नेहरू संघाने नक्कीच विजय मिळवलाय. आणि विनंती असेल दिवाळी संघ आणि नेहरू संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस साठी यायचंय. तर दिवाळी संघ प्लीज आपला कर्णधार पाठवा. नेहरू संघ आपला देखील कर्णधार आपण पाठवायचा आहे. टॉस केला जाईल.